नमस्कार विद्यार्थी मित्र हो. विनुश्री एरंडोली यूट्यूब चॅनलवरती मी आपणा सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे. मित्र हो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा TET पेपर 2 2020 रोजी झालेला सामाजिक शास्त्र या विषयावरील 60 प्रश्न सदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. प्रश्न 1. भारतीय संविधानाचा सरनाम्यातील टिंबटिंब शब्दाचा अर्थ म्हणजे लोकांकडे अंतर्गत व बाह्य स्वरूपाचे निर्णय घेण्याचा सर्वोच्च अधिकार आहे. तर उत्तर बी सार्वभौम. प्रश्न 2. सरकारी मदत मिळणाऱ्या शाळांमध्ये कोणते धार्मिक शिक्षण दिले जात नाही? धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. तर शाळा महाविद्यालयात प्रवेशासाठी स्त्रिया व दुर्बल घटक यांना राखीव जागा आहे. ऑप्शन 1 समानतेचा अधिकार. पुढील प्रश्न. भारतीय संविधानाचा सरनाम्यातील टिंबटिंब शब्दाचा अर्थ म्हणजे लोकांकडे अंतर्गत व बाह्य स्वरूपाचे निर्णय घेण्याचा सर्वोच्च अधिकार आहे. तर पर्याय 2 सार्वभौम. पुढील प्रश्न 4. कतार, ओमान, संयुक्त अरब अमिरात या देशात काय साम्य आहे? तर पर्याय 1 या देशात राजकीय पक्षावर बंदी आहे. पर्याय नंबर 1 अचूक योग्य पर्याय आहे. पुढील प्रश्न. प्रश्न 5. जात, धर्म, वंश, लिंग, संपत्ती आणि सामाजिक स्थान यावर आधारित भेद न करता प्रत्येक व्यक्तीचा दर्जा समान मानणे व सत्ता, मान्यता आणि संसाधनातील तिचा रास्त वाटा तिला प्राप्त होणे म्हणजे पर्याय सी सामाजिक न्याय होय. खालील विधानापैकी चूक विधान ओळखा. तर पर्याय डी राज्यसभेला घटना दुरुस्तीचा अधिकार नाही हे विधान चुकीचे आहे. पुढील प्रश्न 7. खालील जोड्यापैकी चुकीची जोडी ओळखा. तर इथं राज्य आणि त्यांच्या राजधान्या दिलेल्या आहेत. तर मिझोराम, कोहिमा ही जोडी चुकीची आहे. पुढील प्रश्न. तामिळनाडू, चेन्नई तर लक्षद्वीप काय? तर लक्षद्वीपची राजधानी कवरत्ती ही आहे. त्यामुळे पर्याय 1 योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न. प्रश्न 9. योग्य जोड्या जुळवा. इथं अ गट आणि ब गट असं न देता मी आपणासाठी इथं जोड्या जुळवूनच तयार केलेल्या आहेत. ए युगोस्लाविया मार्शल टिटो, बी इंडोनेशिया सुकार्नो, घाना काकीनकमा, इजिप्त गमाल अब्दुल नासेर. म्हणजे उत्तर ह्या जोड्या सर्व आहेत त्या योग्य जोड्या जुळलेल्या आहेत. प्रश्न 10. जिल्हा परिषदेच्या निधीतून योग्य तो खर्च करण्याचा अधिकार टिंबटिंब यांना असतो. तर जिल्हा परिषदेच्या निधीतून योग्य तो खर्च करण्याचा अधिकार हा जिल्हा परिषद अध्यक्ष यांना असतो. पर्याय ए हा बरोबर आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न 11. योग्य जोड्या जुळवा. इथे देखील अ गट ब गट असं न करता योग्य पद्धतीने जोड्या जुळवूनच दिलेल्या आहेत. सारनाथ स्तंभ, मौर्य घराणे, अलाहाबाद प्रशस्ती, गुप्त घराणे, नाणेघाटातील लेणी, सातवाहन आणि इजिप्त गमाल अब्दुल नासेर. पुढील प्रश्न. हर्षवर्धन, प्रवरसेन, हल्ल, महेंद्रवर्णम या विविध घराण्यामधील राज्यामध्ये काय साम्य होते हे विचारले. तर पर्याय बी हे सर्वजण लेखक आहेत. पर्याय क्रमांक बी योग्य अचूक पर्याय. पुढील प्रश्न 13. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन डी कृष्णराज यादव घराणे ही चुकीची जोडी आहे. बाकीच्या जोड्या ह्या बरोबर आहेत. प्रश्न 14. गटात न बसणारा शब्द ओळखा. चोळ, परमार, यादव, गाहडवाल. तर यातील गाहडवाल हा गटात न बसणारा शब्द आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 15. अफगाणिस्तानातून आलेले पठाण म्हणजे टिंबटिंब होय. तर ऑप्शन ए रोहिले होय. अफगाणिस्तानातून आलेले पठाण म्हणजे रोहिले होय. पुढील प्रश्न 16. घटना योग्य कालानुक्रमे लावा. तर इथं घटना कालानुक्रमे लावायची आहे. तर पहिल्यांदा बघा, अमेरिकेतील बोटन बंदरात उभ्या असलेल्या इंग्रज जहाजावरील जहाजपेट्या काही नागरिकांनी समुद्रात फेकल्या हा ऑप्शन 1 येतो. त्यानंतर 4 नंबरचा अमेरिकन वसाहतींना ना प्रतिनिधी ना कर अशी घोषणा केली. त्यानंतर येतो ऑप्शन 2 अमेरिकन वसाहतीने आपल्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा घोषित केला. आणि शेवटी पर्याय 3 13 वसाहतींनी अमेरिकेचे संघराज्य स्थापन केले म्हणजे ऑप्शन बी बरोबर आहे. पुढील प्रश्न 17. न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर भांडारकर, न्यायमूर्ती तेलंग, आत्माराम पांडुरंग तरखडकर हे टिंबटिंब नेते होते. तर हे प्रार्थना समाजाचे नेते होते. प्रश्न 18.
प्राध्यापक NG रंगा यांच्या पुढाकाराने टिंबटिंब या संस्थेची स्थापना झाली? तर पर्याय 1 अखिल भारतीय किसान सभा ही NG रंगा यांच्या पुढाकाराने स्थापन झालेली एक संस्था आहे. प्रश्न 19 झुंजार माची व बुधला माची कोणत्या गडावरच्या माच्या आहेत? तर पर्याय 1 तोरणा गडावरील माच्या आहेत. प्रश्न 20 अयोग्य जोडी ओळखा. तर इथं संत एकनाथ जांब ही जोडी चुकीची आहे, कारण संत रामदास जांब ही जोडी बरोबर आहे. परंतु इथं संत एकनाथ जांब ही जोडी दिलेली आहे, त्यामुळे संत एकनाथ जांब ही अयोग्य जोडी आहे. पुढील प्रश्न 21 पाहूयात. इलियड व ओडिसी या महाकाव्याचे लेखक कोण आहेत? तर होमर. पर्याय डी होमर हे इलियड व ओडिसी या महाकाव्याचे लेखक आहेत. प्रश्न 22 डॉन किस्कॉट हे टिंबटिंब आहे, तर ही एक उपहासात्मक कादंबरी आहे. पर्याय सी योग्य अचूक पर्याय आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 23 इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात टिंबटिंबी व्यवसायातून झाली? तर पर्याय ए पोलाद या व्यवसायातून इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली. पुढील प्रश्न 24 साम्राज्यवादी राष्ट्रांनी चीनकडून अनेक प्रकारच्या व्यापारी सवलती मिळवल्या, या प्रक्रियेला काय म्हणतात? तर चिनी टरबुजांचे वाटे असे या प्रक्रियेला म्हणतात. पुढील प्रश्न 25 रासपुतीन हा टिंबटिंब महंत होता? तर रासपुतीन हा सर्बियन महंत होता. ऑप्शन बी बरोबर. पुढील प्रश्न 26 1921 सालच्या वॉशिंग्टन परिषदेच्या आयोजनामागचे प्रमुख कारण काय होते? तर ऑप्शन बी जपानच्या नाविक शक्तीचे खच्चीकरण करणे हे या आयोजनामागील प्रमुख कारण होते. प्रश्न 27 खालीपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन डी सोशल सर्व्हिस लीग न्यायमूर्ती रानडे ही चुकीची जोडी आहे. प्रश्न 28 निराश्रित सेवा सदन ही स्थापना कोणी केली? तर जानाक्का शिंदे यांनी निराश्रित सेवा सदन ही संस्था स्थापन केली. ऑप्शन ए हा बरोबर आहे. पाहूयात पुढील प्रश्न 29 क्रमांकाचा. तर प्रश्न 29 आहे अंबरनाथचे शिवमंदिर टिंबटिंब यांनी बांधले? तर ऑप्शन सी सिलाहार यांनी अंबरनाथचे शिवमंदिर बांधलेले आहे. पुढील प्रश्न कॉपर्स इन्स्टिट्यूशन इंडिकॅरम या टिंबटिंब शिलालेखाचे संकलन आहे? तर ऑप्शन ए अशोकाच्या शिलालेखाचे संकलन केलेले आहे. पुढील प्रश्न पाहूयात 31 क्रमांकाचा. अंदमान निकोबार बेटावर टिंबटिंब हे आदिवासी या बेटावरील मूळ रहिवासी आहेत? तर ऑप्शन बी जाखा हे आदिवासी या मूळ बेटावरील रहिवासी आहेत. पुढील प्रश्न नदीच्या काठी वसलेले उज्जैन शहर कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे? तर कुठली नदी आहे? तर शिप्रा नदीच्या काठी. ऑप्शन सी शिप्रा नदीच्या काठी वसलेले उज्जैन हे शहर कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे आणि मोठ्या प्रमाणात इथं भाविक कुंभमेळ्यासाठी जमतात. पुढचा प्रश्न 33 सौर वर्षाची सुरुवात या उत्सवाने होते? तर ऑप्शन डी बैसाखी. पुढील प्रश्न पोम्पई हे शहर टिंबटिंबच्या खाली गाडले गेले? तर ऑप्शन बी ज्वालामुखीतून येणाऱ्या राखेच्या प्रवाहामध्ये हे शहर गाडले गेले. प्रश्न 35 भारताचे प्रमाणवेळ ही कोणत्या रेखांशावरून ठरवली जाते? तर ऑप्शन ए 82°30 पूर्व या रेखांशावरून ठरवली जाते. प्रश्न 36 भारताच्या आग्नेय दिशेस असणारे शेजारील राष्ट्र कोणते? तर आग्नेय दिशेस असणारे शेजारील राष्ट्र इंडोनेशिया. ऑप्शन बी बरोबर आहे. पाहूयात पुढील प्रश्न 37 हा प्राणी हिमालय पर्वतीय क्षेत्रात आढळतो? तर ऑप्शन सी कस्तुरी मृग हा प्राणी हिमालय पर्वतीय क्षेत्रात आढळतो. प्रश्न 38 रेखालेख व स्तंभालेख हे टिंबटिंब आहेत? तर ही एकमितीय आकृत्या आहेत. रेखालेख व स्तंभालेख हे एकमितीय आकृती आहेत. पुढील प्रश्न 39 खालीलपैकी कोणत्या खंडात व्हिक्टोरिया सरोवर आहे? तर आफ्रिका खंडामध्ये. ऑप्शन डी आफ्रिका खंडामध्ये व्हिक्टोरिया सरोवर आहे. प्रश्न 40 टिंबटिंब या काळात उत्तरायण असे म्हणतात? तर 22 डिसेंबर ते 21 जून. ऑप्शन 1 22 डिसेंबर ते 21 जून हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन ए 22 डिसेंबर ते 21 जून उत्तरायण असे म्हणतात. प्रश्न 41 दक्षिण अमेरिकेतील ब्राझील महत्त्वाचा कापूस उत्पादक देश असून जगात त्याचा टिंबटिंब क्रमांक लागतो? तर ऑप्शन ए
5वा क्रमांक लागतो. प्रश्न 42, मोनझाईट वाळू टिंबटिंब या राज्यात आढळते. तर मोनझाईट वाळू केरळ या राज्यामध्ये आढळते. हा देखील प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. पाहूयात पुढील प्रश्न 43, ऑडीच्या उत्पादनासाठी टिंबटिंब हा औद्योगिक प्रदेश प्रसिद्ध आहे. किंवा ऑडी या कारच्या उत्पादनासाठी मध्य युरोप हा औद्योगिक प्रदेश खूप प्रसिद्ध आहे. प्रश्न 44, चीनच्या टिंबटिंब भागात लोहमार्ग जास्त आहेत. तर चीनच्या ऑप्शन ए पूर्व भागात लोहमार्ग हे जास्त प्रमाणात आहेत. पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 45, जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीचे शिखर टिंबटिंब हे आहे. तर K2 ऑप्शन बी K2 हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उंचीचे शिखर आहे. प्रश्न 46, महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता सर्वात कमी असलेला जिल्हा. महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता सर्वात कमी असलेला जिल्हा. तर ऑप्शन डी गडचिरोली हा आहे. पाहूयात पुढील प्रश्न 47, हरिहरेश्वर सुंदर टिंबटिंब आहे. तर बी समुद्रकिनारा आहे. पुढचा प्रश्न, नकाशाच्या उजव्या कोपऱ्यात बाणाच्या सहाय्याने टिंबटिंब दिशा दर्शवली जाते. तर ऑप्शन सी उत्तर दिशा नकाशाच्या उजव्या कोपऱ्यात बाणाच्या सहाय्याने दर्शवली जाते. पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न 49, रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे. तर ऑप्शन सी टायबर या नदीच्या काठी रोम शहर वसलेले आहे. प्रश्न 50, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी टिंबटिंब आहे. तर एमू हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी आहे. प्रश्न 51, हिमालय हा टिंबटिंब पर्वत आहे. तर ऑप्शन ए हिमालय हा वली पर्वत आहे. प्रश्न 52, अवकाश प्रक्षेपणासाठी टिंबटिंबचा उपयोग करतात. तर ऑप्शन सी अवकाश प्रक्षेपणासाठी अग्निबाणाचा उपयोग करतात. पुढचा प्रश्न, श्वसनाचे विकार टिंबटिंबमुळे होतात. तर ऑप्शन सी श्वसनाचे विकार हवा प्रदूषणामुळे होतात. प्रश्न 54, गोवा राज्यातील सांस्कृतिक उत्सव. ऑप्शन डी गोवा राज्यातील सांस्कृतिक उत्सव कार्निवल हा आहे. प्रश्न 55, खालीलपैकी कोणते खनिज पोलाद तयार करण्यासाठी वापरतात. तर ऑप्शन बी मॅग्नीज हे खनिज पोलाद तयार करण्यासाठी वापरतात. 56 प्रश्न, मानवी वस्ती नसलेला खंड कोणता. तर अंटार्क्टिका हा मानवी वस्ती नसलेला खंड आहे. पाहूयात पुढील प्रश्न 57 क्रमांक, 5° उत्तर ते 5° दक्षिण अक्षवृत्त दरम्यान टिंबटिंब दाबाचा पट्टा आहे. तर ऑप्शन ए विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा आहे. 58, जगातील सर्वात मोठे फूल. तर ऑप्शन बी रेप्लेशिया हे जगातील सर्वात मोठे फूल आहे. पुढील प्रश्न 59, प्रकाश एका सेकंदात सुमारे टिंबटिंब किलोमीटर प्रवास करतो. तर ऑप्शन ए प्रकाश एका सेकंदात सुमारे 3 लाख किलोमीटर प्रवास करतो. प्रश्न 60, अन्न व शेती संघटनेचे बोधचिन्ह टिंबटिंब हे आहे. तर ऑप्शन 4 हे अन्न व शेती संघटनेचे बोधचिन्ह आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये 2020 साली झालेला सामाजिक शास्त्र पेपर क्रमांक 2 याच्यामधील 60 प्रश्न येथे कव्हर केलेले आहेत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.